जम्मू काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्याचा पर्यटन कंपन्यांना मोठा फटका बसलाय। उन्हाळी सुट्टीच्या निमित्तानं काश्मीर सहलीसाठी यंदा मोठ्या प्रमाणात आरक्षण झालं होतं। मात्र पहलगाममध्ये दहशतवादी हल्ल्यानंतर पर्यटकांनी नियोजित सहलींचे आरक्षण रद्द करण्यास सुरुवात केली आहे। गेल्या 25 वर्षात पहिल्यांदा असा मोठा टुरिस्टवर हमला झालाय बैसरण ह्या पहलगामच्या बाजूच्या एका सिनिक स्पॉटला। आणि ओव्हरऑल बघितलं तर आपले महाराष्ट्राचे पर्यटक हे मला वाटतं सर्वात जास्ती मोठ्या संख्येने काश्मीरला जातात, फॉलोड बाय टुरिस्ट फ्रॉम गुजरात। तर आपल्या महाराष्ट्रातून मे बी एक 10-20 हजार तरी आत्ता सध्या पर्यटक काश्मीरमध्ये असतील। आणि जे हादसा झाला त्याच्यात जे लोक मृत्यू पावले त्याच्यात सोडून बाकीचे सगळे लोक सुखरूप आहेत, आपापल्या हॉटेल्सना आहेत, पहलगाममध्ये किंवा श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग या ठिकाणी। तरी आपल्याकडे ग्रुप बुकिंग्सच होतात, तर त्या हिशोबाने त्यांच्या फॅमिलीमधून एक माणसाचा तरी फोन येतो। काही लोकांनी अजूनही आशा धरली आहे की त्यांचे नंतरचे तारखा आहेत, महिन्याच्या शेवटच्या काही तारखा आहेत, तर त्या लोकांचे अजून फोन नाही आलेले आहेत। पण येणाऱ्या महिन्याच्या म्हणजे मे महिन्याच्या जे सुरुवातीच्या तारखा आहेत त्या लोकांचे कॅन्सलेशनसाठी कॉल नक्कीच येतात, कारण प्रत्येक ग्रुपमध्ये आमचे कमीत कमी 50 ते 60 लोकांचा एक ग्रुप असतो। त्यामधून अजून तरी काही लोकांचे फोन यायला आता सुरू झालेले आहेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।